भूम परिसरातील गुणवत्ताधारक खवा आणि पेढा व्यावसायिक आहेत। त्यांच्या खव्याला आणि पेढ्याचे भाव वाढलेत, इथल्या दुधाचे भाव वाढलेत, पनीरचे भाव वाढलेत आणि आपण असंच आहोत की जोगदंड यांच्या खवा क्लस्टरमध्ये या ठिकाणी आता आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की हा गुणवत्ताधारक खवा आणि पेढा या ठिकाणी बनवला जातो। अशा प्रकारे खव्याच्या पॅकिंग छोट्या छोट्या पॅकिंग देखील केल्या जातात की ज्या ग्राहकांना खरेदीसाठी सोयीस्कर व्हाव्यात आणि अशा पद्धतीने खवा मॅन्युफॅक्चरिंग केला जातो, खवा बनवला जातो। खरं तर शुद्ध दुधापासून बनवलेला हा जो खवा आहे तो याला मोठ्या प्रमाणामध्ये आता बाजारात मागणी वाढायला सुरुवात झाली आहे। एक भेसळखोरांचं जे धाबं जाणवलंय त्यामुळे निश्चितपणे जे शुद्ध दुधापासून आणि गुणवत्ताधारक जे खवा व्यावसायिक आहेत त्यांच्या खव्याला मागणी वाढली आहे। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हा जो खवा आहे तो कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोरेज केला जातो, स्टोअर केला जातो। निश्चितपणे तो खवा त्याचं लाईफ वाढतं आणि जास्त काळ टिकून राहतो, त्यामुळे तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला तरी देखील त्यात कोणतीही अडचण येत नाही। हा खवा जास्त दिवस टिकून राहतो। एकूणच या परिस्थितीत जर आपण बघितलं तर आपल्या सोबत जोगदंड आहेत, विनोद जोगदंड आहेत। मला सांगा की आता काय परिस्थिती आहे? एकूण भेसळखोरांचं तर धाबं आणलंच, भेसळीचं पूर्णपणे मार्केटमधलं बंद झालंय। जे चांगले गुणवत्ताधारक तुमच्यासारखे खवा व्यावसायिक आहेत यांच्यामुळे खव्याला बाजारभाव वाढला, कसं बघताय? या ठिकाणी शेतकऱ्यांनाही दुधाचे भाव वाढले आणि खवा आणि पेढ्याची जे ओरिजिनल खवा आहे, ओरिजिनल पेढे आहे त्याची एवढी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली, आम्हालाही कल्पना नव्हती। कारण काही दिवस सुरुवातीला ज्या वेळेस भेसळखोराचे हे चर्चा सुरू झाल्या, मार्केट थोडं स्थिर झालं। एक चांगलं 15-20 दिवस आम्ही घाबरून गेलो की आता भाव येतो का, असंच राहतंय का, असं वाटायला लागलं होतं। पण आज डेली 4 ते 5 टन आमची खव्याची विक्री होते। विशेष म्हणजे गौरी गणपती आणि महालक्ष्मीच्या सणामुळं काही सातारा असेल, पंढरपूर असेल, 8 ते 10 टनाचे ॲडव्हान्स बुकिंगचे ऑर्डर आमच्याकडे आता सुरू झालेले आहेत। तसेच जे मिठाई दुकानदार आहेत, बीड आहे, संभाजीनगर आहे, ते मिठाई दुकानदार पूर्वी गुजरातचा कलाकंद विकायचे, मिठा मावा विकायचे, हलवा विकायचे, परंतु त्या शासनाने त्याच्यावरती बंदी आणली। तुकाराम मुंडे यांच्या धास्तीमुळं, कारवाईमुळं आता ते ओरिजिनल खव्याचा पेढा विकू लागलेले आहेत। या ठिकाणी येऊन ते पेढा बनवून घेऊन जातात। खूप मोठ्या प्रमाणात आता मागणी वाढलेली आहे। काय सांगाल, काय नेमका फरक झाला? दुधाचे भाव किती रुपयाने वाढलेत, खव्याचे भाव किती रुपयाने वाढले? तर या 15 दिवसामध्ये दुधाचे भाव शेतकऱ्यांना 2 रुपयांनी वाढलेत, परंतु दुधाचं शॉर्टेज खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, याच्यात खवा आणि पेढ्यामध्ये खव्यामध्ये 20 ते 25 रुपयाचा भाव वाढ झाली आहे आणि पेढ्यामध्ये जवळजवळ 50 ते 100 रुपये किलो मागे पेढ्याचा भाव वाढलेला आहे। भूमला दुधाचा मोठा वारसा, एखाद्या व्यक्तीमुळे हे नाव बदनाम होण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र जे काही गुणवत्ताधारक तुमच्यासारखे लोक आहेत, अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांच्यामुळे हा खव्याचा भाव टिकू नये किंवा भाव वाढला आणि तुम्ही गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करता, कसं बघता? इकडे बदनामी झाली तुमची? नक्कीच बदनामी झाल्यापेक्षा या ठिकाणी हे सगळं ढवळून निघलं की जे ओरिजिनल आहे, आता लोकांना काय ओरिजिनल आहे, काय गुणवत्ताधारक आहे हे सगळं समजून यायला लागलं। खूप लोक चांगलं काम करणारे आहेत आणि आता जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्या समाधानी आहेत की आता भविष्यामध्ये चांगल्या दुधाला असेल, चांगल्या खव्याला असेल, चांगल्या पेढ्याला असेल, आता नक्कीच मागणी वाढणार आहे, अशी सगळ्यामध्ये अपेक्षा निर्माण झालेली आहे। ह्या कारवाईच्या अगोदर तुमच्या खवा क्लस्टर मधून किती मागणी होती प्रतिदिन आणि आता किती मागणी झाली? नाही, पूर्वी खूप कमी असायची मागणी। आमचा 500 ते 600 किलो रोज खवा तयार व्हायचा, परंतु आज आम्ही रोज 2 ते 2.5 टन खवा निर्मिती करतो आणि तेवढेही आज या ठिकाणी मागणी आहे। विशेष म्हणजे पुढच्या होलसेलमध्ये, विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये लोक आता ॲडव्हान्स बुकिंगसाठी पेमेंट करू लागलेले आहेत। आता आषाढी वारी असेल, श्रावण महिना असेल, सण येतात, दिवाळी असेल, या सगळ्या गोष्टींसाठी मागणी वाढली, खूप मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आता आम्ही कमी पडतोय म्हणायचं खवा द्यायला, एवढी मागणी वाढलेली आहे। निश्चितपणे या दूध भेसळ प्रकरणानंतर किंवा FDA कारवायानंतर जे गुणवत्ताधारक खवा आणि पेढा व्यावसायिक आहेत त्यांचे चांगले दिवस यायला सुरुवात झालेत। शेतकऱ्यांच्या दुधाला 2 रुपयानं भाव वाढलाय, खव्याचे 25 ते 30 रुपये किलोनं प्रति किलोनं भाव वाढलेत, पेढ्याचे सुद्धा भाव वाढलेत। त्यामुळे निश्चितपणे याचा थेट फायदा इथल्या शेतकऱ्यांना आणि खवा आणि पेढा उत्पादकांना होत असलेला पाहायला मिळतोय। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव।